हॅलो, नमस्कार. हा. कुठं बोलताय? मी ठाण्यावरून बोलते. ठाणे. बरं. आणि लग्नाचं कोण आहे? माझा मुलगा आहे. मुलगा आहे. बरं. आणि कोणत्या जातीमध्ये तुम्ही? आम्ही पंजाबी हिंदू आहे. पंजाबी हिंदू. हा. हां, म्हणजे पंजाबी हिंदू म्हणजे काय असतं? म्हणजे म्हणजे शीख धर्म नाही आहे तुमचा? नाही नाही, म्हणजे जाट नाही. सरदार असतात ना पगडीवाले. पगडी नाही आहे. हां, पगडी नसते. मौला आहे. मौला म्हणजे मुस्लिम आहे ना? नाही नाही, मौला म्हणजे कसं त्याला पगडी नसते. जाटो असले ना तर त्याला पगडी. हां हां, मला नाही तेवढं संबंध नाही. ठीक आहे, मी तुमचं हे नोट करेन. मी म्हणजे कसं हिंदू पंजाबी असं लिहीन काय ते. तुम्ही बघा, तुम्हाला आवडलं तर मग मी ठीक आहे, नाही तर मग चेंज काय करायला पाहिजे ते सांगा मला. हे थंबनेलला असेल. हां हां, थंबनेल चेंज करू शकतो मी. बरं. बरं, मला सांगा 1900 किती मधला आहे हा मुलगा? माझ्या मुलगाला 1994 आहे. 94. लग्न पहिलं झालं होतं का? नाही नाही, पहिलंच लग्न आहे. बरं. आणि काय शिक्षण झालंय? बीकॉम झालेलं आहे. बीकॉम. हां. आणि करतो काय? तो ताज कंपनी, ताज हॉटेल आहे ना, त्याच्यातून जॉबला आहे. बरं. पगार किती आहे? त्याला 20,000 पगार पडते. खाऊन पिऊन म्हणजे पगार इन्शुरन्स. किती पगार आहे? 20,000. 20,000 पगार आहे. ताज म्हणजे कुठलं? मुंबईचं ताज? हॅलो, मुंबईमधलं? मुंबईमधला ताज कॅटरिंगचं काम करतो तो, कॅटरिंग मध्ये. हां, कॅटरिंग मध्ये. हां, बरं. आणि हे तुम्ही पगार लपवताय की काय? पगार असणार? एवढंच पगार आहे. नाही, ते आता लागलाय ना. होय काय? हां हां, बरं बरं. होईल पगार. पगार ताजमध्ये जास्त आहे. हा, वाढेल ते आता. तर 6-8 महिने झाले त्या लागू. बरोबर. ठीक आहे. पैसे काय गोष्ट आहे. हां हां. आणि तुम्ही कोण आई बोलताय? हा, मी आई बोलते. बरं. आता तुम्हाला जी मुलगी पाहिजे ती कशी पाहिजे? मला बघा, फक्त असं आहे की थोडीफार शिकली, म्हणजे 12वी तरी शिकली, जॉब करणारी पाहिजे. कसं म्हणजे दोघी कमावा, दोघी खावा. आणि मुंबईच्या मध्ये कसं आहे, आता एकाच ह्याच्यात होत नाही ना. तुम्ही आता राहता कुठे म्हटलं? ठाण्याला लोकमान्य राहते मी. माझी चाळीमध्ये रूम आहे. चाळीमध्ये रूम आहे तुमचं स्वतःच आहे? हा, स्वतःच आहे. हा, बरं. आणि म्हणजे किती रूम आहेत ते? आम्ही लोक 3 जण आहेत फक्त. आता पोरगा, मी आणि माझ्या नवरा. माझी मुलगीचं लग्न झालं. किती मुली तुम्हाला? एकच मुलगी आणि एकच मुलगा. होय ना. तिचं लग्न झालं. बरं. आता आई, वडील आणि मुलगा. बरं. आणि ठीक आहे. बरं. आता ठीक आहे, चालेल. तुम्हाला कोणत्या जातीतली मुलगी पाहिजे? मला म्हणजे कसं फक्त मुसलमान आणि ख्रिश्चन असं नाही पाहिजे, आणि जैन नाही पाहिजे. बाकी कोणतं चालेल. बरं. ठीक आहे. आणि चालेल, ठीक आहे. मी हे सगळं नोट केलं. तुमचा संपर्क क्रमांक सांगा जरा. 85 91 06 83 41. हा डिस्प्लेला नंबर टाकतो. हां. 1994 मधला आहे ना तो? 6 जूनला झालाय. 1994. ओके. मित्रांनो, हे बघा, जे पंजाबी बांधव आहेत किंवा म्हणजे जे असे हिंदू आहेत की त्यांना पंजाबी पण चालतं. आता हे म्हणजे प्युअर पंजाबी नाही आहेत, ते हिंदू पंजाबी आहेत. हिंदू पंजाबी म्हणजे काहीतरी हिंदू जे होते ते तिकडे पंजाबला आता शिफ्ट झाले. शिफ्ट म्हणजे तिकडे त्यांचं घर आहे, तिकडे लग्न करून गेली होती आई वगैरे. आणि ते म्हणजे त्यांचं तिथे रिलेशन झालं आहे. आणि तसे ते पंजाबी आहेत. त्याने म्हणजे पगडी वगैरे बांधत नाहीत ते. आणि ते राहतात आता मुंबईमध्ये राहतात, ठाण्याला. मुंबई ठाण्यामध्ये त्यांचं स्वतःचं चाळीमध्ये घर आहे. आणि मुंबईमधली जरी मुलगी भेटेल म्हणजे ठाण्यामधली तरी त्यांना चालेल, असं काही इश्यू नाही आहे. आणि ज्या मुलीला हिंदू पंजाबी चालतं अशी मुलगी कोण असेल तर त्या मुलीने त्यांना कॉल करायचा आहे. आणि हा मुलगा आहे तो 1994 मधला आहे आणि ताज हॉटेलमध्ये काम करतोय. आणि आता सध्या नवीनच लागल्यामुळे त्याला 20,000 पगार आहे. पण मित्रांनो, ताज हॉटेल माहिती आहे तुम्हाला, एक चांगलं नामांकित हॉटेल आहे. तिथे पगार वाढतो, बऱ्यापैकी पगार होणार पुढे. पण विषय कसा, आता सध्या तरी 20,000 पगार आहे. मुलाची आई बोलते, ती जी आता व्हिडिओमध्ये बोलते ना, ती आई बोलते मुलाची. आणि ते लोक तिघेजण राहतात, म्हणजे
आई, वडील आणि मुलगा. एक बहीण होती त्याला, त्या बहिणीचं लग्न झालं आहे आणि ती लग्न होऊन सासरी गेली. तर आता या 3 जणांच्या फॅमिलीला सांभाळून घेईल अशी मुलगी त्यांना शोधायची आहे. आपण जास्तीत जास्त शेअर करू शकतो आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण हे पोचवू शकतो. मित्रांनो, बरेच असे लोक आहेत की त्यांना फ्रीमध्ये पण स्थळं पाहिजेत. तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, फ्रीमध्ये स्थळं जर हवी असतील तर कृपया मला कॉल करू नका. मी वेबसाईट बनवली आहे वधूवरवार्ता.com. ही वेबसाईट बनवली, त्या वेबसाईटवरती जा. भले त्या साईडवरती स्थळं कमी आहेत कारण नवीन साईड आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं त्या साईडला हळूहळू स्कोप येईल असं काही नाही आहे. फक्त एवढंच की त्या साईडवर टाईमपास होणार आहे. टाईमपास म्हणजे काय, तर तुम्ही जे मेसेज करता त्याचं उत्तर लगेच येणार नाही आहे, पण समोरच्या पार्टीला मेसेज जातो, समोरच्या पार्टीला तुमचा मेसेज गेलेला असतो, पण तिथे टाईमपास होणार. मग तो टाईमपास नको असेल तर तुम्ही जाहिराती पण देऊ शकता. जाहिरातमध्ये रिझल्ट छान आहे, पटपट रिझल्ट आहे, भरपूर कॉल येतात आणि तुमचं लग्न कदाचित महिन्याभरात पण फायनल होऊ शकतं किंवा 2 महिने पकडूया आपण, पण लग्न फायनल होतं इथे जाहिरातमध्ये. आणि जर तुम्ही काही लोकांना टोटल मोफत हवं असतं पूर्णपणे फ्रीमध्ये, तर ते लोकांनी वेबसाईटचा वापर करायचा आहे. बऱ्याच वेबसाईट आहे भारतामध्ये, पण त्या वेबसाईट पेमेंट घेतात, पैसे घेतात. तुमचा फोटो दाखवून वगैरे पैशाची कमाई केली जाते प्रत्येक वेबसाईटवरती. तर ते प्रकार आमच्याकडे होत नाहीत. आम्ही पूर्णपणे 0 रुपयात ठेवलेली आहे वेबसाईट, पूर्ण 0, म्हणजे आम्ही पैसेच घेत नाही. तर त्याच्यामुळे कसं, ज्या लोकांची परिस्थिती नाही आहे किंवा ज्या लोकांना पैसे वाचवायचे आहेत त्या लोकांनी त्या साईटचा वापर करायचा आहे. बरेच मला असे फोन येतात की दादा मला फ्रीमध्ये लग्न करायचं. फ्रीमध्ये मी व्हिडिओ पण बनवलेत,